आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओ त्यांची आरती. वंदन करतो सावित्रीमाईस, आज आहे त्यांची जयंती. वंदन करतो सावित्रीमाईस, आज आहे त्यांची जयंती. मी अर्णव मधुकर शेवाळे, सर्वांना माझा नमस्कार. सावित्रीमाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवले. हे बोलायला वाचायला खूप सोपे आहे, पण सावित्रीमाई ज्या परिस्थितीत शिकल्या व मुलींना शिकवले, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीमाई कोण होत्या हे आपणाला कळेल. 18व्या शतकाच्या मध्यात स्त्रीला समाजात चूल आणि मूल एवढंच स्थान होते. अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचे काम माझ्या ज्योती सावित्रीमाईंनी केले. इसवी सन 1848 मध्ये ज्योतिबा व सावित्रीमाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने ज्योतिबाईंनी सावित्रीमाईंना लिहायला वाचायला शिकवले व पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्यामुळे शिकते आहे आता प्रत्येक नारी. तुझ्यामुळे शिकते आहे आता प्रत्येक नारी. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अज्ञान रूपी अंधकार दूर करून सावित्रीमाईंनी कर्मठांना पाय करीत ठेवले. म्हणूनच सावित्रीच्या लेखी ज्ञानरूपी आकाशात उंच उंच भरारी घेताना दिसत आहे. सावित्री केवळ तुझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान. सावित्री केवळ तुझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान. जगदियावर तो आहे महिलांचा सन्मान. जगदियावर तो आहे महिलांचा सन्मान. आपला जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीमाई सरस्वती ठरल्या. महिला ही आपला नसून खरी दुर्गा वरदायिनी आहे हे सावित्रीमाईंनी पुढील काळात महिलांना पटवून दिले. शेवटी इतकंच म्हणतो, समाजाला दिलेली